राज्याच्या परिवहन विभागानं 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP बसवणं बंधनकारक करण्यात आलंय. HSRP बसवण्यासाठी आत्तापर्यंत 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. 30 जूनला अंतिम मुदतवाढ संपल्यानंतर 1 जुलैपासून HSRP नसलेल्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येतेय. त्यानुसार इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 2 दिवसांमध्ये 35 वाहन चालकांकडून 35,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. HSRP बसवलेली नाही पण HSRP बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे अशा वाहन चालकांना कारवाईतून सूट देण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी अद्याप HSRP बसवलेली नाही त्यांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तात्काळ HSRP बसवून घ्यावी असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी केलं आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या निमित्तानं आज इचलकरंजीच्या हद्दीमध्ये आपण जवळजवळ 17-18 वाहनांवर कारवाई केली. त्याच्यातून जवळजवळ 17-18 हजाराचा दंड आपण या वाहनांकडून वसूल केलेला आहे. तर इचलकरंजी हद्दीमधील सर्व नागरिकांना वाहनधारकांना माझी याद्वारे विनंती आहे की त्यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ज्याला वेळोवेळी शासनानं मुदतवाढ दिलेली होती ती मुदत मागच्या तारखेला संपलेली आहे. तर आता तात्काळ आपण या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्या वाहनांना बसवून घ्याव्या जेणेकरून आपल्यावर होणारा दंड त्या निमित्तानं टाळता येईल. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची ज्यानं पावती मांडली आहे तर त्यांना मात्र आपण दंड करणार नाही आहोत, कारण त्याला अपॉइंटमेंट घेऊन हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची कारवाई करण्यात येते. तर किमान अपॉइंटमेंट घेऊन आपण ती अपॉइंटमेंटची प्रत आपल्यासोबत बाळगावी जेणेकरून आपणाला कुठलाही या निमित्तानं दंड होणार नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागासह शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.